नाशिकमधील शिवसेनेच्या अंतर्गत गटबाजीची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून दखल. प्रत्येक नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांशी एकनाथ शिंदे यांनी केली चर्चा. नागपूर कारागृहातील 725 पदांसाठी आजपासून भरती प्रक्रियेला सुरुवात. भरती प्रक्रिया नागपूर पोलीस मुख्यालयाच्या परेड मैदानावर होणार. ही भरतीसाठी 1,07,000 अर्ज दाखल. पुणे महानगरपालिकेमध्ये विरोधी पक्षनेतेपदी राष्ट्रवादीचे निलेश निकम यांची निवड. महापौर मंजुषा नागपुरी यांनी दिलं निवडीचं पत्र. पुण्यात राष्ट्रवादी दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष असल्यानं विरोधी पक्षनेतेपद राष्ट्रवादीकडे. धाराशिवमध्ये 12वीच्या परीक्षेतील इंग्रजीच्या पेपरला तब्बल 488 विद्यार्थ्यांनी मारली दांडी. 16,183 विद्यार्थ्यांपैकी 15,695 परीक्षार्थींनी दिला पेपर. 12वीच्या परीक्षेच्या पहिल्याच दिवशी 42 ठिकाणी कॉपीची प्रकरणं. मुंबई, कोल्हापूर आणि कोकण विभाग मात्र निरंक असल्याची माहिती समोर. मंडळाचे सचिव डॉ. दीपक माळी यांनी दिली याबाबत माहिती. झडती आणि जप्तीपूर्वी पूर्वसूचना दिल्यास तपास निष्प्रभ ठरू शकतो. उच्च न्यायालयाच्या वतीनं महत्वाची टिप्पणी. मध्य रेल्वेवर धावणार 24 विशेष गाड्या. प्रवासी मागणी वाढत असल्यानं विशेष ट्रेनचं नियोजन. 12 फेब्रुवारी ते 21 फेब्रुवारीच्या दरम्यान धावणार विशेष लोकल. भंडाऱ्यातील जुनोना ग्रामपंचायतीमध्ये कोऱ्या बिलांचा कारनामा. कोरी बिलं जोडून लाखो रुपयांचा भार. 40 दिवस उलटूनही कारवाई मात्र शून्य. मुंबई विमानतळावर 30 लाख रुपये किमतीचा गांजा जप्त. कर्नाटक रहिवासी असलेली 20 वर्षीय तरुणीला अटक. कमिशनसाठी तस्करी करत असल्याची तरुणीनं दिलं कबुली. 28 वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला जोगेश्वरी पोलिसांकडून करण्यात आली अटक. आरोपीवर 5 घरफोडीचे गुन्हे. न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच. तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा. यासाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazanews.com या वेबसाईटला भेट द्या. आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क